हॅलो. माझा आवाज पोचतोय ना? कृपया कोणीतरी कॉमेंटमध्ये याबद्दल काही लिहिलं तर बरं होईल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग झा सर, पाडळकर सर, मिस्टर चौधरी, गुड मॉर्निंग. माझा आवाज तुमच्या सर्वांपर्यंत पोचतोय? एम आय ऑडिबल? थँक्यू. थँक्यू. डॉक्टर भोसले सर आलेत का? डॉक्टर भोसले सर? ओके, थँक्यू. मी सुरू करतो. सर्वांना नमस्कार. आज गुरुपौर्णिमा आहे, त्यानिमित्त सर्व गुरुजनांना वंदन. त्यांच्यामुळेच हा संवाद मी तुमच्याशी साधू शकतो आहे आणि आपण सगळेजण ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये काही ना काही काम सर्वजण करत आहोत. हे आपल्या गुरूंच्या जोरावर. आपल्या बहुशाखीय किंवा मल्टीकल्चरल अशा स्वराकाच्या संस्कृतीमध्ये आज ज्याप्रमाणे गुरुपौर्णिमा आहे त्याप्रमाणेच वैशाख पौर्णिमासुद्धा आहे. भगवान बुद्धांचा जन्म, भगवान बुद्धांची ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण या तीनही गोष्टी वैशाख पौर्णिमेला घडल्या. आणि धम्मचक्र प्रवर्तन ऑल्सो. त्याचप्रमाणे जैन चातुर्मासाचा आरंभ आज होतोय. अशा बहुविध सांस्कृतिक भारताच्या किंवा आपल्या संस्कृतीच्या साधनांच्या संदर्भामध्ये आज आपल्याला काही गोष्टी बोलायच्या आहेत, आपल्याला हितगुज करायचं आहे. जाधव सर, वेलकम. हे मी फेसबुकची एक गंमत आहे की बोलणाऱ्या माणसाला आपण व्यवस्थित ऐकू जातोय किंवा दिसतोय की नाही हे इकडनं कळत नाही. हे कधी झुकेरबर्ग साहेब करतील माहीत नाही, परंतु बऱ्याच ठिकाणी असं दिसतं की फेसबुकवर बोलणारी व्यक्ती ही त्या स्क्रीनकडे बघत असते आणि तिकडं ते दिसत असतं, पण त्या व्यक्तीला कळत नसतं की आपण ऑडिओबल आहे आणि दिसतोय आपण, हे त्यांना काही दिसत नसतं. सर्वप्रथम मी महाएड्यू न्यूज हे जे एक वेबसाईट आहे आणि हे एक पोर्टल आहे, याचे प्रमुख जे आहेत डॉक्टर शिवाजीराव भोसले सर या आणि त्यांची सर्व टीम यांना प्रथम मनपूर्वक धन्यवाद देतो की त्यांनी हा विषय तुमच्याशी बोलण्याची संधी मला दिली किंवा हा संवाद साधण्याची, मी याला संवाद म्हणतो, ही संवाद साधण्याची संधी मला दिली आणि त्यानिमित्तानं आपण सर्वजण एकमेकाशी या संदर्भात संवाद साधू शकतो. माझ्या माहितीनुसार महाएड्यू न्यूज हा जो चॅनल आहे हा विद्यार्थिनींसाठी प्रामुख्याने आहे. याच्यामध्ये अनेक प्रकारची व्याख्याने असतात, कायम बातम्या त्याच्यावर अपडेट होत असतात महत्त्वाच्या एज्युकेशनल स्वरूपाच्या, आणि हा नॉन पॉलिटिकल प्लॅटफॉर्म आहे. बेसिकली नॉन प्रॉफिट आणि नॉन पॉलिटिकल प्लॅटफॉर्म आहे असा माझा समज आहे, कारण मी यावर अनेक चांगले व्हिडिओज हे नेहमी वॉच करत असतो, बघत असतो. या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद आणि आपला सर्वांचे धन्यवाद. तुम्ही नसता तर या लाईव्हला काहीच तसा अर्थ नव्हता.
हे जे संवाद आहे, व्याख्यान आहे, हे आपण 3 भागामध्ये आज विभागलेलं आहे. पहिला एक भाग म्हणजे याच्या संदर्भातला एक पीपीटी जो दिसतोय तो दाखवणं, हा एक भाग आहे. धन्यवाद सर, धन्यवाद. हा फीडबॅक फार महत्त्वाचा आहे जाधव सर. तर हा जो पीपीटी आहे तो वास्तविक पाहता स्ट्रीमिंग करता येऊ शकतो, पण तो आपल्याला दिसत नाही, फेसबुक लाईव्ह करणाऱ्याला दिसत नाही. त्यामुळं मी मागे लॅपटॉप ठेवलेला आहे आणि त्याच्यावरून आपण काही महत्त्वाचे फोटोग्राफ्स किंवा काही गोष्टी ज्या आहेत त्या निश्चितपणे पाहूयात त्याच्यावर, या संदर्भामध्ये. सगळ्यात पहिल्यांदा मी एक इथले जे गुरुजन आहेत त्या गुरुजनांना त्यांची माफी मागून एक सांगतो की यातल्या काही गोष्टी खूप प्रिलिमिनरी आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना, बेसिक विद्यार्थ्यांना त्या लक्षात याव्यात या उद्देशाने तयार केलेल्या आहेत. तर पहिल्यांदा सगळ्यात आपल्याला एक बोललं पाहिजे की इतिहास म्हणजे काय. इतिहास म्हणजे काय हा प्रश्न फार इतिहासा इतकाच जवळपास जुना आहे आणि इतिहास म्हणजे काय हे लक्षात घेऊन तो लिहिणं, यालाच एक प्रकारे किंवा लिहिण्याच्या शास्त्राला इतिहास लेखनशास्त्र असं म्हटलं जातं. इतिहासाच्या अनेक व्याख्या आहेत. मी त्या व्याख्यांच्या सगळ्या तपशिलात जात नाही की त्यामध्ये अगदी E.H. कार यांची जगप्रसिद्ध व्याख्या जी आपणा सर्वांना माहिती आहे. आता वास्तविक पाहता व्हॉट इज हिस्ट्री हा ग्रंथही थोडासा जुना झाला. त्याच्यात आता व्हॉट इज हिस्ट्री नाऊ किंवा त्याच्या आणखीन व्हर्जन्स पुढची आता त्या ग्रंथांची आलेली आहेत. पण त्यांचा जो त्यांनी जी केलेली व्याख्या आहे E.H. कार यांनी व्हॉट इज हिस्ट्री या जगप्रसिद्ध ग्रंथामध्ये, की हिस्ट्री इज अन अनएंडिंग डायलॉग बिटवीन द प्रेझेंट अँड द पास्ट. वर्तमान आणि भूतकाळ यातील कधीही न संपणारा संवाद म्हणजे इतिहास आहे. किंवा इतर सर्व कॉलिंग बोर्ड आहेत, कार आहेत किंवा क्रोसे आहेत. क्रोसेंच्याबद्दल आपल्याला नंतर थोडं इतिहास लेखनशास्त्रामध्ये बोलावं लागेल. या सर्वांच्या व्याख्यांचा आता इथं काही मी आढावा घेत नाही, परामर्श घेत नाही. परंतु इतिहास डॉक्टर राजा दीक्षित सर, माझे गुरु, यांनी एक फार सुंदर त्याच्यावर लेख लिहिलेला आहे आणि त्यांच्या मते इतिहास ही मानवाची बहुरंगी कथा आहे, गतकाळातली कथा आहे आणि या कथेच्या अनेक पैलू आहेत, अनेक गोष्टी आहेत. इतिहासकाराला घटना शोधाव्या लागतात. इतिहास अफाट आहे, इतिहास समुद्र एवढा आहे. आपण हे लाईव्ह सुरू केलं, हे सुद्धा इतिहासात जमा झालं. आणि हडप्पा संस्कृती किंवा आदिमानव, आता भारतातला आदिमानव किंवा जगातला आदिमानव हा 40 लाख वर्षापूर्वी मागे गेला आहे, तोही इतिहास आहे. या व्यापक अर्थाने इतिहास म्हणजे काय हे आपण सर्वाची आपली एक स्वतःची पण एक व्याख्या असते, इतिहास म्हणजे काय या संदर्भातील. आता इतिहासाचे कालखंड जे आहेत याबद्दल एक गोष्ट मुद्दाम सांगावीशी वाटते आणि ती गोष्ट मी आता आपणास या ठिकाणी दाखवतो की गतकाळ, संपूर्णपणे गतकाळ जो आहे त्याचे प्रामुख्याने 3 भाग पडतात. आता ह्या सगळ्यामध्ये 3-3 का आहे हे आपल्याला काही माहिती नाही. साधारणपणे सगळीकडे 3 आहेत बघा, पुराश्म, मध्याश्म, नवाश्म. पूर्व पुराश्म, मध्य पुराश्म, नवाश्म म्हणजे उत्तर पुराश्म. या सगळ्या गोष्टी 3-3 का आहेत. तर हा एक फार गमतीशीर अभ्यास करण्याचा विषय आहे. परंतु एक लक्षात घ्या की आधुनिक कालखंडाचा अभ्यास करणारे जे अभ्यासक आहेत ते बऱ्याचदा भौगोलिक कालखंड आणि प्रागैतिहासिक कालखंड विसरतात. तर प्रागैतिहासिक अभ्यास करणारे बऱ्याचदा इतिहासाचा आधुनिक कालखंड हे विसरतात. तर ते खरं तर लक्षात घेणं फार गरजेचं असतं. म्हणजे मी आपल्याला एक उदाहरण सांगेन की ही कोणावर टीका नव्हे, परंतु एक खूप मोठे फॉसिल्सचे तज्ज्ञ, एक त्यांचं व्याख्यान मी ऐकलं आणि आम्ही त्यांना सहज असा एक प्रश्न विचारला. ही त्यांची, मी काय घडलं ते सांगतो. हायपर स्पेशलायझेशनमधून ते खूप घडून गेलेलं माणूस, वर्ल्ड रिनाऊंड अशा प्रकारचे पुरातत्वशास्त्रज्ञ. त्यांना म्हटलं की सर अशा प्रकारचे फॉसिल्स कुठे मिळतात काय. मी आपल्याला एक सहज हा विषय निघाला म्हणून एक फॉसिल या ठिकाणी दाखवतो की हा एक स्टारफिशचा फॉसिल आहे. परंतु तर ते म्हणले की त्यांनी कालखंड वगैरे सांगितले आणि बोलता बोलता काहीतरी मराठा कालखंड असा उल्लेख निघाला. तर ते म्हणले हाऊ 100 years बॅक मराठाज. तर आम्हाला जरा आश्चर्य वाटलं. म्हटलं सर मराठा कालखंड हा 1630 पासून आपण छत्रपतींच्या पासून धरतो, तर असं काही वेळेला होतं. तर हे होता कामा नये. यासाठी मुद्दाम ही एक स्लाईड आपल्या सर्वांना माहितीच आहे पण ही एक दाखवत आहे. भौगोलिक कालखंड म्हणजे पृथ्वीच्या उदयापासूनचा, निर्मितीपासूनचा कालखंड आणि याचे क्वार्टरनरी, टर्शरी असे अनेक प्रकार, त्याच्यातले उपविभाग आहेत. सेनोझोईक, पॅलिओझोईक, मेसोझोईक, हे अशा अनेक प्रकारचे गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. तर तो एक मोठा कालखंड आहे आणि जॉग्राफी, विशेषतः जिओलॉजी
याचे जे स्कॉलर्स आहेत ते तो कालखंडाचा प्रामुख्याने अभ्यास करतात. पण हा पुरातत्वशास्त्रामधला आद्य कालखंड हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे प्री हिस्ट्री, प्रागितिहास याच्याही पूर्वीचा तो कालखंड आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्किओलॉजी, पुरातत्वशास्त्र. आर्किओस म्हणजे जमीन खणून काढणे आणि लोगोस म्हणजे शास्त्र, आपण त्याबद्दल नंतर बोलूच. पण त्याच्याशी संबंधित असणारा हा त्याचे प्रमुख 2 कालखंड पडतात. एक प्रागितिहास आणि इतिहासपूर्व, पुरातत्वाशी संबंधित असणारे. अर्थात भौगोलिक कालखंडही पुरातत्वाशी संबंधित आहे, पण आर्किओलॉजीमध्ये यावर जास्त अभ्यास होतो. प्री हिस्ट्री हा जो आहे तर सामान्यतः बोलीभाषेत सांगायचं झालं तर जिथपासून आदिमानवाला दगडी हत्यारं बनवता आली, स्वतःच्या शरीराबाहेरच्या काहीतरी अवजारं बनवता येऊ लागली, तिथपासून सामान्यपणे प्री हिस्ट्री ही सुरू केली जाते. त्याच्याही म्हणजे आदिमानवाचा कालखंड सुद्धा हा प्री हिस्ट्रीमध्ये मानवी निश्चितपणे येतो, पण प्रामुख्याने त्याच्यामध्ये कारण पुरावे सापडतात. अदरवाईज आदिमानवाच्या अस्तित्वाचे बाकी कुठलेच पुरावे सुरुवातीच्या आद्य मानवाचे सापडत नाहीत. या प्रागितिहासाचे पण आपण 3 कालखंड पाडतो, आपणास त्याची कल्पना आहे. त्यामध्ये पुराश्मयुग, पॅलिओलिथिक, मध्याश्मयुग, मेसोलिथिक आणि नवाश्मयुग, निओलिथिक असे 3 कालखंड आपण पाडतो. आणि आपणास कल्पना आहे की हे 3ही कालखंड यातला पॅलिओलिथिक जो आहे तो अत्यंत जुना कालखंड आहे आणि त्या मनाने मेसोलिथिक, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग हे छोटे कालखंड आहेत. नवाश्मयुग म्हणजे सामान्यतः इसवी सन पूर्व 5000, मध्याश्मयुग हे साधारणतः इसवी पूर्व 20,000 किंवा 15,000 हे त्याच्या सीमारेषा बदलते आहेत काही ठिकाणी, त्या अशा पद्धतीचे आहेत. आणि इतिहासपूर्व कालखंड आणि इतिहास, प्रोटो हिस्ट्री असं आपण म्हणतो. वास्तविक पाहता आपण सगळेजण प्राचीन इतिहासामध्ये हडप्पा संस्कृतीचा एक हे करतो, म्हणजे उल्लेख कायम करतो किंवा त्याचा आपण कायम अभ्यास करत असतो. परंतु प्रत्यक्षात हडप्पा संस्कृती ही इतिहासपूर्व कालखंडात येते. याचं कारण असं की हडप्पा संस्कृतीचे पुरावे उपलब्ध आहेत, पण ते अजून वाचले गेलेले नाहीत. म्हणजे ते लिपी अद्यापी वाचता आलेली नाही. काही लोकांनी ते मराठी असंही म्हटले, परंतु तो विनोद जाऊ द्या. पण हडप्पा संस्कृती ही इतिहासपूर्व कालखंडामध्ये येते, पण भौतिक पुराव्यांच्या आधारावर ती आपण प्राचीन कालखंडामध्ये मोजतो. आणि इतिहासाचे 3 कालखंड प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक हे आपणास समोर दिसत आहेत. आता यातला प्राचीन कालखंड जो आहे किंवा मध्ययुगीन आहे किंवा आधुनिक आहे, हे कालखंड काही पाण्याचे हौद नाहीत, वॉटरटाईट कंपार्टमेंट्स नाहीत. त्याच्यामध्ये वेगवेगळे जरी कालखंड असले तरी असं नाही आहे की इसवी सन पूर्व 1000च्या रात्री 31 डिसेंबरला मध्ययुग प्राचीन संपला आणि मध्ययुग सुरू झालं. ते सगळे इंटरमिक्स्ड पिरियड आहेत आणि आपण आपल्या अभ्यासाच्या सोयीसाठी एका अर्थाने हे सगळे कालखंड निर्माण केलेले आहेत. तर यातल्या प्राचीन कालखंडाविषयी आपल्याला बोलायचं आहे. याचं कारण या कालखंडाच्या बाबत खूप पुरावे, खूप साधनं, खूप गोष्टी या मिळतात. काही घराण्यांच्या बाबतीत अजिबात मिळत नाहीत, काही घराण्यांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणामध्ये मिळतात. असा एक मुख्य भाग आहे. आता एक महत्त्वाचा मुद्दा या संदर्भामध्ये आपण बोलूयात की इतिहासाची साधनं म्हणजे काय आणि इतिहासाची साधनं ही का वापरायची, कशासाठी साधन पाहिजे, काय गरज आहे. आता आधुनिकोत्तर युगामध्ये साधनांच्या बाबतीत अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत किंवा प्रश्न उभे केले जातात तात्विक स्वरूपाचे. पण ही साधनं का अभ्यासायची हा एक महत्त्वाचा भाग आहे. ज्याप्रमाणे आपण न्यायालयामध्ये किंवा ज्याप्रमाणे पोलीस किंवा गुप्तहेर विशेषतः हे एखादी गोष्ट शोधून काढत असतात, त्याप्रमाणे इतिहासकार सुद्धा त्या कालखंडाचा अभ्यास करत असतो. आणि त्याची तात्विक भूमिका खरं तर अशी पाहिजे की जे दिसेल ते सांगेन, जे आहे ते सांगेन. सिम्पली टू शो हाऊ इट वॉज, कसं घडलंय तेवढं सांगणं एवढं इतिहासकाराचं काम असतं. आपल्याला आवडेल तसं सांगणं हे इतिहासकाराचं काम नाही. आपला कुठला धर्म असेल, आपली कुठली जात असेल, आपला कुठला पंथ असेल, आपला कुठला आवडता देवदेवता असतील, या सगळ्या गोष्टी तटस्थपणे बाजूला ठेवून त्यांनी इतिहासाचं वर्णन करावं. या बाजूला ठेवून वर्णन करणे अत्यंत अवघड असतं आणि बऱ्याचदा ते जमतच नाही. आधुनिकोत्तर कालखंडातले इतिहासकार म्हणतात असं होऊच शकत नाही म्हणून. पण हरकत नाही, मुळात तात्विक भूमिका ती आहे की तटस्थपणे इतिहासाचा अभ्यास करावा. यासाठी त्या काळाचे साक्षी पुरावे लागतात. आता हे जे साक्षी पुरावे आहेत, या साक्षी पुराव्यांना आपण
इतिहासाची साधने असं म्हणतो आपण सर्वांना याची संकल्पना माहिती आहे. त्या काळातलं सत्य शोधणं किंवा आपण त्याला वास्तव म्हणू, रिॲलिटी म्हणू, रिॲलिझम म्हणू, ते सत्य शोधणं त्या काळातलं हे प्रामुख्याने इतिहासकाराचं काम असतं. आणि या दृष्टिकोनातून इतिहासकार जो असतो तो सत्य मांडण्याचं काम इतिहासकार हा करत असतो. आणि त्या संदर्भामध्ये ही साधनं ते साक्षी पुरावे देत असतात. पण केवळ साधन आहे म्हणजे इतिहास आहे असं नव्हे, किंवा साधनात लिहिलंय म्हणजे ते खरं आहे असं नव्हे. याचं एक उदाहरण आपणास देतो, पुढं सुद्धा आपल्याला इतिहास लेखनशास्त्रामध्ये ते बोलता येऊ शकेल. एक पाश्चात्य प्रवासी, युरोपीय प्रवासी आपल्या देशात आला आणि तो त्या काळामधल्या मूळ साधनामध्ये लिहून ठेवतो की भारतीय लोक एका झाडाचं पान खातात आणि रक्त थुंकतात. इंडियन पीपल ईट लिव्स अँड स्प्लिंट ब्लड. आता त्याला पान खाणे, खैके पान बनारसवालामधली गोष्ट माहीत नसल्यामुळं त्याला लांबून त्यांनी ते ऑब्झर्व केलं आणि एनिहाऊ त्यांनी ते लिहून ठेवलं. आता केवळ तो प्राथमिक पुरावा आहे किंवा तो इतिहासकार फार महत्त्वाचा आहे म्हणून आपण त्याला स्वीकारणार का आणि त्या काळात लोक रक्त थुंकवतो असं म्हणणार का? तर नाही म्हणणार. तर आपल्याला त्याच्यासाठी तारतम्याने या सगळ्या साधनांचा विचार करावा लागतो. आणि तसं स्वीकारून नुसतं चालत नाही, केवळ त्या काळात लिहिलं आहे म्हणून होत नाही. वाक्याचे अनेक प्रकार असतात, आपण पुढे जाऊ त्याच्याविषयी, त्यावेळेला आपण त्या संदर्भामध्ये बोलू. आता ह्या सगळ्यामध्ये मुख्य तत्व असं आहे की इतिहास संशोधन करताना अनेकदा वाद होतात, अनेकदा भांडणं होतात. आणि बऱ्याचदा ती भांडणं व्यक्तिगत पातळीवर, अगदी हमरीतुमरीवर. मी तर एका TV चॅनलमध्ये अक्षरशः शर्ट फाडताना मारामारी करताना पाहिली आहे. एवढं इतिहासाला सिरियसली घेऊ नये. इतिहास हा इतिहास आहे, तो जगायची गोष्ट नाही. तो घेऊन आपण आत्ता वर्तमानात पुढे जाण्याची ही आवश्यकता असते. तर आपण आता साधनांच्याकडे जाऊ, थेट साधन याविषयी बोलू. मी माझा स्क्रीन त्या बाजूला शेअर करतो. आपल्याला लक्षात येतं आहे की इतिहासाची प्रमुख अशी 3 प्रकारची विभागणी करता येईल साधनांची. एक म्हणजे पुरातत्वीय, आर्किओलॉजिकल. दुसरी म्हणजे लिखित, लिटररी, याला साहित्य किंवा वाङ्मय असं बोलीभाषेत म्हणतो. खरं तर साहित्य आणि वाङ्मयमध्ये फरक आहे. वाङ्मय, वाक्मय, जे वाचामय आहे, तोंडी आहे, त्याला वाङ्मय म्हणतात. आणि साहित्य जे असतं ते सम अधिक हित योग्य प्रकारे ठेवलेलं, त्याला साहित्य असं म्हणतात. तर साहित्य आणि वाङ्मय वास्तविक पाहता आपण दोन्ही एका अर्थाने वापरतो, ती लिखित साधनं, लिहून ठेवलेली साधनं. आणि तिसरा प्रकार आहे मौखिक साधनं, ज्याच्यामध्ये कथा, कहाण्या, ओव्या ह्या गोष्टी येतात. मिथकं येतात. मिथक म्हणजे खोटं नसतं बरं का, मिथक हे खरं असतं, पण त्याला मिथक हा एक महत्त्वाचा भाग त्याच्यामधला आहे. आता पुरातत्वीय ह्याच्याबद्दल थोडक्यात आपण बोलू याविषयी. एक मनुष्य आपल्याला इथं ते एक हे दिसतंय, कार्टून दिसतंय, तो खणतोय. अशा प्रकारे जर पुरातत्वीय उत्खनन केलं तर पुरातत्वाची वाट लागली म्हणून समजायचं, कारण एवढ्या जोरात आर्किओलॉजिकल हे एक्सकॅव्हेशन करून चालत नाही. एक साधं भाग त्याच्यातला असा आहे की तो बोलला पाहिजे आवर्जून या ठिकाणी, कारण आत्ता आपण जसे सर्वजण ऐकत आहात तसे अनेक विद्यार्थी नंतर का होईना हे ॲक्सेस करणार आहेत आपल्या एज्यू न्यूज, महा एज्यू न्यूजवर हे हा राहणार आहे सगळा भाग. यासाठी मुद्दाम सांगतो की पुरातत्वीय साधनं म्हणजे पुरातत्वशास्त्रामध्ये आपण काय करतो की जमीन खणून काढतो आणि त्याच्या साह्याने त्या काळात मनुष्य कसा जगत होता, काय करत होता, याचा आपण पुरावा सगळा त्या ठिकाणी मांडत असतो. आता एक वाईट उदाहरण आपण सगळ्यांना देतो, कृपया कोणी राग म्हणू नका माझ्या या उदाहरणाचा. आपण सगळेजण आत्ता इथे बसलेलो आहोत आणि अचानकपणे भूकंप झाला, मोठा भूकंप झाला. आता कोरोनाने ऑलरेडी आपल्याला हॅवॉक करून सोडलंच आहे. आता तुम्ही म्हणाल कशाला हा बाबा भूकंपाच्या गोष्टी बोलतोय, पण समजा झाला तर सगळं कोसळेल आणि वरच्या मजल्याचा माणूस वर राहील, मधल्या मजल्याचा माणूस मध्ये राहील आणि तळातल्या मजल्याचा माणूस तळाशी राहील. आणि या पद्धतीनं काय होईल की सगळं ढिगारा साठेल. कालांतराने तिथे एक वसाहत होईल आणि ही जी वसाहत कालांतराने त्या ठिकाणी होईल, त्या वसाहतीचा जर कोणी खणायला पुढं आला, मनुष्य आला त्या ठिकाणी, तर तो त्याचं उत्खनन करेल. वरनं तो शास्त्रशुद्ध पद्धतीने सावकाश का होईना ते सगळं खणून काढेल आणि हे खणल्यानंतर त्याला त्या त्या क्रमाने वस्तू सापडत जातील. हे पुरातत्वशास्त्राचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की त्या काळात जे घडलं, जे होतं तेच दिसतं. तुमच्या मनात काय होतं हे दिसत नाही, पण वस्तू काय होत्या या मात्र त्या कालखंडाच्या संदर्भामध्ये दिसतात. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा या पुरातत्वीय साधनांच्याकडे या ठिकाणी जाऊ. आणि मी पुन्हा एक स्क्रीन त्या बाजूचा शेअर करतो की आपल्याला दिसतंय
काही ठिकाणी एखादं वाचायला बारीक होईल असे मला शक्यता वाटते, कारण पूर्ण स्क्रीन त्या ठिकाणी हे नाही आहे. पण बघा की पुरातत्वशास्त्रामध्ये कशा कशाचा अभ्यास होतो. तर सगळ्यात मोठं पुरातत्वाचं हत्यार किंवा टूल म्हणजे उत्खनन. जमीन शास्त्रशुद्ध पद्धतीने खणून काढणे याला उत्खनन म्हणतात. जेसीबीनं खणण्याला उत्खनन म्हणत नाहीत, त्याला खनन म्हणतात. उत्खनन हे सावकाश करायला लागतं, कारण सर मॉर्टिमर व्हिलर यांनी म्हटलं की उत्खनन करणे म्हणजे ऐतिहासिक पुराव्याचा नाश करणे किंवा त्याचा क्रम बिघडवणे. तो नाही म्हटलं तरी सापडणाऱ्या गोष्टी जर योग्य प्रकारे नोंदवल्या नाहीत तर उत्खननाला काहीही अर्थ नसतो. अन्यथा एखाद्या पुरातत्वाच्या साईटवर, आर्किओलॉजिकल साईटवर एखादा सुरुंग लावला असता आणि उडालेल्या वस्तू कॅच केल्या असत्या आणि म्हटलं असतं की झालं उत्खनन, एका दिवसात उत्खनन संपलं, असं केलं असतं तर चालेल का? तर नाही चालणार, अजिबात चालणार नाही. याचं कारण तो क्रम चुकेल, कुठली वस्तू कोणत्या ठिकाणी सापडली हे चुकेल, कशी त्याच्याबद्दलच्या सगळ्याच गोष्टी चुकतील, त्या फुटतील तुटतील, असंही होऊ शकतं. तर त्यासाठी पुरातत्वीय उत्खनन हे अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने सावकाश. पुरातत्वाचे एक पॉम्पे रोममधलं, या ठिकाणी जवळपास मी जर चुकत नसेल तर 100 वर्षाहून जास्त काळ उत्खनन चाललंय पॉम्पेचं. अनेक कालखंडात ती उत्खननं झाली, अजूनही ते चालू आहे. हडप्पाचं उत्खनन आता नव्याने फ्रेंच विद्वान करत आहेत किंवा आणखीन काही स्कॉलर्स, अमेरिकन स्कॉलर्स सुद्धा त्यामध्ये सहभागी आहेत. तर उत्खननं ही वारंवार होत असतात आणि उत्खनन हे सगळं एकदम करायचं नसतं. काही भाग पुढच्या पिढ्यांसाठी तसाच ठेवायचा असतो त्यांच्या अभ्यासासाठी. तर आता आपण कमिंग टू द पॉईंट, पुरातत्वीय साधनांच्या मध्ये उत्खननातून मिळणाऱ्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला महत्त्वाच्या असतात. वास्तू काही वेळेला मिळतात, काही ठिकाणी गोष्टी काही म्हणजे घराचे अवशेष, विटांचे अवशेष किंवा मातीची भांडी मिळतात, मणी मिळतात काही स्वरूपाचे. या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी मिळत असतात आणि त्या मिळालेल्या वस्तू आणि वास्तू अशा दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि त्यावरनं आपण त्या काळाबद्दलची मतं ही व्यक्त करत असतो. दुसरा एक महत्त्वाचा भाग त्याच्यातला असा आहे की तो आहे अभिलेखशास्त्राचा. अभिलेख म्हणजे पुराभिलेख, जुन्या काळचे लेख कशावरही लिहिलेले असतील. मग ते शिलालेख असतात, ताम्रपट असतात, तांब्याच्या पत्र्यावर सामान्यतः ते 3 असतात, ताम्रपट असतात किंवा काष्ठपट असतात, काही ठिकाणी लाकडावर कोरलेले असतात, विटांवर कोरलेले लेख असतात. आपल्या भारतात ते जरा कमी आहेत, परंतु युरोपामध्ये सुमेरियन संस्कृतीमध्ये इष्टिकालेख होते, आसुरियन कल्चर. आणि विशेष म्हणजे डॉक्टर ढवळीकर सरांनी, डॉक्टर मधुकर ढवळीकर सर यांनी त्याविषयी फार सुंदर लिहिले त्यांचं पर्यावरण आणि संस्कृतीमध्ये. अलेक्झांडरने ज्या वेळेला इराणचा आणि त्या परिसरातला राजवाडा जिंकला तेव्हा त्या अलेक्झांडर हा किती स्वतःला जीव देवतेचा पुत्र, अरिस्टॉटलचा कोण काय असं म्हणत असला, शिष्य सॉक्रेटसचा वगैरे, तरीसुद्धा अलेक्झांडर हा तसा त्याच्या कृतींवरनं काही फार सभ्य वाटत नाही. त्यानं तो राजवाडा पेटवून दिला सगळा आणि तिथे जुन्या अक्कडियन किंवा असिरियन संस्कृतीच्या जुन्या विटाचे इष्टिकालेख होते. आता गंमत अशी की बख्तियार खिलजीने भारतामध्ये नालंदाचं हे पेटवलं तर नालंदा जळून गेलं, त्यातले ग्रंथ जळून गेले. पण अलेक्झांडरने जे पेटवलं, अलेक्झांडरही असल्या गोष्टी करत होता, त्यांनी जे पेटवलं त्यामध्ये सगळ्या विटा भाजून पक्क्या झाल्या आणि सुमेरियन संस्कृतीचे इष्टिकालेख, विटांचे लेख अतिशय खणखणीत चांगले, त्याला धन्यवाद दिले पाहिजेत पेटवापेटवी केल्याबद्दल. हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. तर ताम्रपट, शिलालेख, लाकडावरचे लेख, सोन्यावरचे लेख, चांदीवरचे लेख, ताडपत्र, नंतर भूर्जपत्र. एक मुद्दाम सांगतो फरक की ताडपत्र हे दक्षिणेत मिळतं आणि भूर्जपत्र हे काश्मीर किंवा उत्तरेत प्रामुख्याने मिळतं. आपल्याला एक ताडपत्राचं उदाहरण दाखवतो आता, या बॅकग्राऊंडवर कितपत लक्षात येईल. हे एक ताडपत्र आहे. तर ताडपत्र हे त्यासाठी साऊथ इंडियन अनेक ग्रंथ दक्षिण भारतातले हे ताडपत्रावर आहेत आणि भूर्जपत्रावर उत्तर भारतातले ग्रंथ हे प्रामुख्याने. या सगळ्या गोष्टींचा समावेश पुराभिलेख या विषयात होतो. एपिग्राफी म्हणतात त्याला. पुराभिलेख म्हणजे दगडाचे शिलालेख केवळ नव्हे, पुराभिलेखामध्ये एपिग्राफी ही जास्त महत्त्वाची आहे. नाणकशास्त्र आहे, त्याचे काही भाग आपण पाहू. या ठिकाणी आपल्याला दिसतंय हे एक सांचीचं उत्खनन आहे. त्याचा हा एक आपल्याला फोटो दिसतोय आणि हे सारनाथ आहे, माफ करा, सांची नाही, सारनाथ आहे. आणि त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आपला जो राजचिन्ह भारत सरकारचा आहे, अशोक स्तंभ, तो दिसतोय. असे उत्खननामध्ये अशा गोष्टी आपल्याला मिळत असतात. हा एक उत्खननाचा प्रकार आहे, मुद्दाम दाखवतोय. प्रकाश जे गाव आहे, प्रकाशे,
धुळ्याच्या जवळ, तिथला हा फोटो आहे. आणि फोटोग्राफरने अतिशय युक्तीनं काढल्यामुळं आपल्याला हे सगळे थर दिसतात. हे पहा, या ठिकाणी हे सगळे थर आपल्याला दिसत आहेत. एवढं मोठं असतं. इथे एक मनुष्य उभा आहे, इथे एक माणूस, ही दोघं जण खाली उभी आहेत. यावरनं उत्खनन किती मोठं त्या ठिकाणचं आहे हे आपल्याला लक्षात येऊ शकतं. या प्रकारचं एक उत्खननाचा मुद्दाम फोटो हा केला. आत्ता आपण पुराबी लेखांच्या विषयी बोललो, तर पुराबी लेखातला एक शिलालेख हा ब्राह्मी लिपीतला आहे. आणि नाशिक या ठिकाणी नहपान क्षत्रप सातवाहनांचा एक शत्रू होता. आपले सातवाहन म्हणजे महाराष्ट्राचे न्याता आद्यराजे, त्यांचा एक शत्रू होता, त्याचा हा शिलालेख या ठिकाणी आहे. हा एक नंतरच्या काळातला शिलालेख आहे, पण दगडावरचा लेख कसा असतो, शिलालेख कसा असतो, यासाठी मुद्दाम हा एक फोटो या ठिकाणी दाखवत आहे. नाणकशास्त्राच्या बद्दल जास्त बोलण्याचा मोह टाळतो आणि पुढे जातो की नाण्यांवरनं बऱ्याच काही गोष्टी आपल्याला समजतात. ही भारतातली सगळ्यात जुनी प्राचीन, ज्याला पंचमार्क कॉईन्स म्हणतात, अशी नाणी, हे पण एक इतिहासाचं महत्त्वाचं साधन आहे. ही नाणी आपल्याला त्या त्या काळातील आर्थिक स्थिती, राजकीय स्थिती, त्या राजाचा कुठल्या धर्मावर विश्वास आहे, कुठल्या देवतेवर विश्वास आहे, किंवा लोकांचा विश्वास आहे, लोकांसाठी सुद्धा काही वेळेला नाणी पाडली जातात. तर हे सगळं आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. आज वैशाख पौर्णिमा आहे म्हणून मुद्दाम हा एक माझ्या संग्रहातील खूप छान नाण्याचा फोटो आपल्यासमोर पेश करतो, सादर करतो. मिनॅन्डर हा जो राजा होता, मिलिंद पंयो, त्याचं हे नाणं आहे. आणि या मिनॅन्डर राजाने बौद्ध धर्म स्वीकारला होता. आणि या मिनॅन्डर राजानं भंते नागसेन, भिक्खू नागसेन यांच्यासह एक अतिशय छान असा फिलॉसॉफिकल, तात्विक संवाद केला, भाषण केलं त्यांनी, संभाषण केलं सॉरी. आणि त्याला मिलिंद पंयो असं म्हणतात. मिलिंदाचे प्रश्न, क्वेश्चन्स ऑफ मिनॅन्डर असं त्याला म्हटलं जातं. तो मुद्दाम आज दाखवतोय. हे एक सातवाहन राजांचं नाणं आहे, आपल्या महाराष्ट्रातले पहिले राजे, आद्य राजे. आणि इसवी सनाच्या पहिल्या शतकात हे आपल्याकडं या ठिकाणी होते सातवाहन राजे. तर त्यांचं नाणं, म्हणजे ही नाणी आपल्याला काय सांगतात, तर त्या काळच्या कानातलं अँकर कसं होतं हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसतंय. अशा प्रकारची कर्णकुंडलं राजे घालत होते. राजाचं नाक आपण पाहू शकता. या त्या काळातल्या गोष्टी आपल्याला नाण्यांवरनं समजतात. काही वेळेला नाण्यांवरनं खूप काही समजतं, त्यावर आपण बोलू तेवढं थोडं आहे. हे कुशाण राजांचं नाणं आहे, विमकड फायसिस. आणि आम्ही मला वाटतं इथं जाधव सर आहेत, केत सर आहेत आमच्या इतिहास विभागातील, की आम्ही ज्या वेळेला कुशाणकालीन राजपदाचा सिद्धांत शिकवतो त्यावेळेला कुशाण राजे हे स्वतःला देवपुत्र, स्वर्गपुत्र असं म्हणतो. या ठिकाणी आपल्याला दिसेल की हा जो विमकड फायसिस आहे हा ढगांमध्ये बसलेला आहे. या ठिकाणी सगळे ढग आहेत. इकडे मनुष्य देहधारी शिव, त्याच्या हातात धनुष्य हे आहे, त्रिशूळ आहे, आणि मागच्या बाजूला नंदी किंवा त्याचं वृषभ वाहन हे दिसतंय. तर कुशाण राजे ह्या नाण्याचा अर्थ असा की तुम्ही कुठलीही बाजू घ्या, दोन्ही बाजू सारख्याच आहेत. मग राजा घ्या किंवा देव घ्या, राजा हा देवाचा अंश नाही आहे, राजा हा देवच आहे. अशा प्रकारची कल्पना हळूहळू या नाण्यांमुळं मांडण्याचा प्रयत्न या मंडळींनी केला. नाण्यांवरनं खूप काही बोलता येईल, आपण निश्चितपणे पुढं जाऊ. नाण्यांच्या प्रमाणेच लेणी आणि मूर्ती आणि बाकी वास्तू हे इतिहासाची एक महत्त्वाची साधनं आहेत. आणि त्याच्यामध्ये आपणास दिसते की कारले या ठिकाणी हे मिथून म्हणतात याला. मिथून म्हणजे जोडपं, जोडी. आणि हे कारल्याची लेणी कोरणारे जे आहेत ते आहेत. आणि त्याच्यामध्येच नंतरच्या कालखंडामध्ये भगवान बुद्धांची प्रतिमा, नंतरच्या त्या ज्याला महासांघिक म्हणतात, महायान म्हणतात, त्या लोकांनी इथं कोरलेली दिसते. हे कारल्याचे स्तंभ. आणि या कारल्याच्या स्तंभांवर ज्यांनी कोणी दान दिली त्यांचे सर्वांचे वर आपल्याला हे दिसत आहेत, म्हणजे ते डोनर्सचे फोटो किंवा फोटो म्हणण्यापेक्षा स्कल्पचर्स, शिल्प ही आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. अशा प्रकारे या लेण्यांवरनं सुद्धा आपल्याला काही गोष्टी समजत असतात इतिहासातले. ही साधन आहेत. हे सांचीच्या लेण्यावरील, सांचीचं जे लेणं म्हणण्यापेक्षा स्तूप आहे, महास्तूप, त्याच्यावरील एक हे आहे, स्कल्पचर आहे. त्या काळातल्या जातक कथा आहेत भगवान बुद्धांच्या संदर्भातल्या, त्याचा उल्लेख थोडासा पुढे येईलच 1-2 मिनिटात. कनगन हळ्ळी म्हणून एक गाव आहे गुलबर्गा, या ठिकाणी प्रचंड मोठा स्तूप सापडला, 200 शिलालेख सापडले आणि हजारो अक्षरशः लहान मोठी स्कल्पचर सापडली, शिल्प सापडली. त्या ठिकाणचा अशोकाचा, राया अशोका असं वर ब्राह्मी लिपीत लिहिलं आहे.
तर अर्थात हे सातवाहन काळात लिहिलेलं आहे, हे काही अशोकाच्या काळात लिहिलेलं नाही. तर राया अशोक असं तिथे लिहिलं आहे, अशोको. तो अशोकाचा एक पुतळा आपल्या या ठिकाणी दिसतोय. हे एक सरस्वती इमेज येते, ॲनिमेशनमुळं जरा थोडी स्लोली येते, पण एक स्कल्पचर्स, शिल्प ही आपल्याला इतिहासाच्या साधनांमध्ये महत्त्वाची असतात. त्यावरून बऱ्याच काही गोष्टी कळतात. ते शिल्प कसं कोरले, त्याच्या हातामध्ये काय आहे. शंकराच्या एकट्या मूर्तीचे 40 प्रकार आहेत. हे मुद्दाम या ठिकाणी मला सांगणं आवश्यक आहे. आता ही पुरातत्वीय साधनं झाली. याप्रमाणेच लिखित साधनं ज्याला म्हणतात की लेखी स्वरूपाची साधनं जी म्हणली जातात ती सुद्धा महत्त्वाची आहेत. त्यातल्या काही भाग आपण पाहूच. परंतु लिखित साधनामध्ये प्रामुख्याने आपण विभागणी अशी करतो की धार्मिक साधनं आणि निधर्मी किंवा जे धर्मेतर, धर्माशी संबंधित नाहीत अशा प्रकारची साधनं. धार्मिक साधनांमध्ये आपण वैदिक, बौद्ध, जैन असे सामान्यतः प्रकार पाडतो, प्राचीन काळाचं चाललंय म्हणून. आणि निधर्मी साधनं जी आहेत त्याचे अनेक प्रकार पडू शकतात. म्हणजे इतिहासविषयक काही ग्रंथ आहेत, काही राज्यशास्त्रविषयक ग्रंथ आहेत, काही न्यायशास्त्रविषयक ग्रंथ आहेत, काही विज्ञान, त्या काळाचं विज्ञान, त्या आत्ताच्या विज्ञानावर किती टिकेल माहीत नाही, पण त्या काळाच्या विज्ञानाच्या संदर्भातले काही ग्रंथ आहेत. ललित ग्रंथ आहेत फार मोठे. ललित ग्रंथ तर फार मोठी परंपरा आपल्याकडे आहे. भास आहे, कालिदास आहे, दंडी आहे किंवा विशाख दत्त आहे, अशा अनेक शेकडो हजारो कवी आहेत. एक मी यामध्ये बोलता बोलता विसरलो किंवा सांगायला पाहिजे, प्राकृत साहित्यसुद्धा त्यासारखंच महत्त्वाचं आहे, अत्यंत दुर्लक्षित आहे. संस्कृतवर खूप अभ्यास झाला, पण प्राकृत आणि पाली साहित्यावर मात्र त्या प्रमाणामध्ये भर दिला गेला नाही किंवा होण्याची गरज आहे. कारण अर्धमागधी भाषा ही थोडीशी आपल्याला कॉम्प्लिकेटेड वाटते, पण ती तशी नाही आहे, पण वाटते. आता वैदिक साधनांच्या मध्ये आपल्याला लक्षात येईल की ऋग्वेद हा आद्य ग्रंथ मानला जातो, जगातला आद्य ग्रंथ मानला जातो. आणि ऋग्वेदाच्या प्रमाणे सामवेद, अथर्ववेद, यजुर्वेद हे वेद आहेत. यांच्यावरनं हे आद्य ग्रंथ आहेत भारतीय इतिहासातले किंवा जगाच्या इतिहासातला. ऋग्वेद हा सगळ्यात जुना ग्रंथ मानला जातो. इराणी लोकांचं झेंद अवेस्ता आहे, त्यात आणि ऋग्वेदात साम्य आहे, पण तो कालखंडाच्या दृष्टीनं नंतरचा आहे. अथर्ववेदही जुना आहे. क्रम लावायचा झाला तर ऋग्वेद, अथर्ववेद, यजुर्वेद आणि सामवेद असा लावावा लागेल. आणि यजुर्वेद यज्ञाचा वेद आहे. यज्ञाचं त्या कालखंडामध्ये यज्ञाचे प्रकार कुठले, कसे करावेत, काय करावेत, कुठल्या प्राणी त्यात बळी द्यावेत. प्राणी बळी दिले जात असत. अहिंसेची कल्पना नंतरची आहे थोडीशी, परंतु त्यांचे बळी कसे द्यावेत किंवा कुठल्या वृक्षाची लाकडं कशात वापरावीत, हे यज्ञाचं स्तोम फार माजल्यानंतर. यज्ञ वाईट नाही, परंतु यज्ञाचा अतिरेक जो त्या कालखंडात झाला त्यामुळं मग भगवान बुद्धांना, भगवान महावीरांना यज्ञाच्या संदर्भात समाजाचं लक्ष एका वेगळ्या धर्माकडं म्हणण्यापेक्षा धर्मतत्वांकडे वळवावं लागलं. 4 वेद, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यक, उपनिषद. अरण्यात जाऊन केलेलं तत्वचिंतन म्हणजे आरण्यक. उप अधिक नि अधिक सद, गुरुच्या जवळ बसून घेतलेलं ज्ञान म्हणजे उपनिषद. आणि हे गूढ तत्वचिंतन आहे. उपनिषद हे जगातील म्हणजे जगाच्या तत्वज्ञानामधलं अत्यंत विलक्षण असे ग्रंथ मानले जातात. जगात मोठं मोठं तत्वज्ञान निर्माण झाले, असं काही नाही की भारतानेच फक्त केलं, जगभर आहे, पण त्याच्यात उपनिषदाला खूप महत्त्वाचं स्थान आहे. काही अभ्यासक तर असं म्हणतात की उपनिषदांनंतर भारतीय तत्वज्ञानात विकासच झाला नाही, असं. अर्थात हा अतिरेकी विचार झाला, पण असं म्हणतात. त्याचप्रमाणे रामायण, महाभारत, पुराणं ही सगळी आपण वैदिक संप्रदायातले साधनांच्या मध्ये यांचा समावेश हा करत असतो. बौद्ध साहित्य जे आहे ते सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि बौद्ध साहित्यामध्ये त्रिपिटक, 3 पेट्या, मग त्यामध्ये विनयपिटक, अभिधम्म पिटक आणि सुत्तपिटक ही 3 जी आहेत. त्यातल्या त्यात विनयपिटक हे आपल्या दृष्टीनं, इतिहासाच्या दृष्टीनं जास्त महत्त्वाचं आहे. सगळीच आहेत, पण विनयपिटक जास्त महत्त्वाचं आहे. भगवान बुद्धांच्या विचारांचे मोती ज्या पेटीमध्ये ठेवलेत, मंजुषा, ते हे साहित्य आहे. याशिवाय पिटक ग्रंथ आणि निकाय ग्रंथ जे आहेत, किंवा विशेष करून जातक बोलायचे राहिले. जातक म्हणजे भगवान बुद्ध म्हणून जन्म घेण्यापूर्वी जवळपास 560 किंवा 590 जन्म जे घेतले त्याला बोधिसत्व म्हणतात. म्हणजे ज्ञानप्राप्तीची क्षमता आहे, परंतु ज्ञानप्राप्ती करून घेत नाहीत लोककल्याणार्थ, त्याला बोधिसत्व म्हणतात. आणि बोधिसत्वाच्या ज्या जातक कथा आहेत त्या अनेक लेण्यांच्या शिल्पामध्ये आपल्याला दिसतात, सांचीच्या तोरणावर दिसतात आणि अजिंठ्याच्या
चित्रांमध्ये सुद्धा दिसतात या जातक कथा, भगवान बुद्धांच्या जन्माच्या कथा. फार इंटरेस्टिंग जातक आहेत. दुर्गा भागवतांनी त्या सगळ्याचा फार सुंदर अनुवाद केला मराठीमध्ये. याशिवाय बौद्ध साहित्यामध्ये दीपवंश आणि महावंश हे सामान्यतः 4-5व्या शतकातले श्रीलंकेत असणाऱ्या बौद्ध बखरी आहेत किंवा 2 बखरी सॉर्ट ऑफ ग्रंथ आहेत. तेही अत्यंत महत्त्वाचे आहेत. अश्वघोषाचं बुद्ध चरित्र असेल, अनेक आहेत साधनं ही आहेत. बरंचसं बौद्ध साहित्य हे पाली भाषेत आहे, काही त्यातलं मोठ्या प्रमाणामध्ये संस्कृतमध्ये सुद्धा आहे. याशिवाय जैन साधनामध्ये आगम ग्रंथ, पौमचर्यू, वसुदेव हिंडला, इकडं तिकडं फिरला. ज्येष्ठ पुरातत्वज्ञ डॉक्टर अरविंद जामखेडकर सर यांनी वसुदेव हिंडीवर PhD केल्याचं माझ्या स्मरणात आहे. आणि सरांनी वसुदेव हिंडीमधला कल्चरल कॉन्टेक्स्ट किंवा त्यातला संदर्भ जो काय आहे, त्या काळाचं हिस्टॉरिकल इन्फॉर्मेशन काय आहे आणि त्याचं महत्त्व काय हे त्यामध्ये वसुदेव हिंडीचं दिले. फार महत्त्वाचा ग्रंथ आहे वसुदेव हिंडी हा. आता धार्मिकच्या प्रमाणेच काही साधनं ही ऐहिक आहेत. आता आपण जी धार्मिक साधनांचा आत्ता भाग पाहिला त्यामध्ये मगाशी ऋग्वेद होता, हा ऋग्वेद आहे, त्याची एक पोथी आहे. मुळात ऋग्वेद हा पाठांतराद्वारे 10 प्रकारे केलेला आहे, ही पोथी आहे. उपनिषद आहेत त्यामध्ये, त्रिपिटकं महत्त्वाची आहेत. ही याचे मुद्दाम पुस्तकं आपण या ठिकाणी दाखवतोय. प्राकृत साहित्याचा उल्लेख आपण केला की ज्याच्यामध्ये अभ्यास होण्याची खूप गरज आहे, हे दिसतात. आता आपण निधर्मी पद्धतीच्या ह्याच्याकडे येऊ, साधनांकडे येऊ, ज्यामध्ये राज्यशास्त्रविषयक ग्रंथामध्ये अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो तो म्हणजे कौटिल्याचा अर्थशास्त्र. आणि कौटिल्याच्या अर्थशास्त्राचा एवढा प्रभाव आहे की काही लोक अगदी आधुनिक काळातल्या काही तत्वांना, आणि हरकत नाही म्हणजे त्या बाबतीत जुळत असं त्यांनी लावावं की मॅनेजमेंट प्रिन्सिपल्समध्ये सुद्धा त्याचा उपयोग करतात. त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून विचार केला गेला आहे. आणि फार महत्त्वाचा आहे, एक छोटा उल्लेख सांगतो. वास्तविक पाहता छत्रपती हे प्राचीन काळात नाहीत, पण तरीसुद्धा ते आपलेच आहेत, त्यामुळे सांगितलं पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या संदर्भातलं जे लिखाण आहे त्यामध्ये आज्ञापत्रात ते असं सांगतात की गडावरचा केर कचरा जो आहे तो केर कचरा कड्यावरनं खाली टाकून देऊ नये. आपल्याकडे बघा काय झाडण्याची पद्धत काय असते, सार्वजनिक पद्धत बोलतोय मी, काय असते मी त्याबद्दल जास्त भाष्य करत नाही. मला कुठल्या ठिकाण आणि कुठल्या गोष्टीविषयी व्यक्तीविषयी काही बोलायचं नाही. पण केर कचरा तटावरनं खाली फेकून न देता तो जाळावा, त्याची राख करावी आणि ती राख परसातील भाजीपाल्याला घालून तो चांगला तयार करावा. याला मॅनेजमेंट नाही म्हणायचं तर काय म्हणायचं. इतका बारीक विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला दिसतो. प्राचीन काळात अर्थशास्त्र हा ग्रंथ आहे. हे अर्थशास्त्र या पोथीवरनं सापडला. हे जे पानं दिसतात आपल्याला ताडपत्राची, ही पानं बाय द वे, आता हा कौटिल्य होता तिकडं पाटणा बिहारमध्ये आणि ह्याचं ग्रंथ सापडला केरळमध्ये. असंच होतं. बरेचसे महत्त्वाचे ग्रंथ काही ते चायनामध्ये सापडले. तर असे ग्रंथ कुठं काय सापडेल हे काही सांगता येऊ शकत नाही. अर्थशास्त्र आहे. कामंदकाचं नीतिसार आहे, हा एक ग्रंथ आहे. या ग्रंथाकडे मी पुढच्या येतो. इतिहास ग्रंथ जे आहेत प्राचीन काळातले, कल्लणाचा राजतरंगिणी हा एक प्रकारचा ऐतिहासिक ग्रंथ मानला जातो. याचं कारण असं की कल्लणाने नियम देताना पहिल्यांदाच म्हणतो, कल्लण नामूलम लिख्यते किंचित, ज्याला मूळ नाही, ज्याला बेस नाही, ज्याला पुरावा नाही असं काही लिहू नये. कल्लणाने त्या काळामध्ये त्या राजांपूर्वीच्या कालखंडात काही स्लाइड त्याची आणलेली नाही, कालाच्या संदर्भातला आहे. आणि मुद्रा राक्षस हे ना, हा राक्षस हा माणूस होता बरं का, काही लोकांना तो राक्षस वाटतो.